तर नमस्कार भावानो, आज माझा आवाज बसलेला आहे, जरा व्यवस्थित आवाज येणार नाही. आज धुळीवंदन आहे ना. धुळीवंदनमुळं ट्रॉफिक बिलकुल नाही पुण्यामध्ये. आता मी पुणे स्टेशनच्या बाजूला थांबलो आहे, सिग्नलला थांबलो आहे, पण बिलकुल गर्दी नाही. नाहीतर हालायला जागा भेटत नाही, एवढं गर्दी असते. मी गेलतो जरा सासूबाईकडं मेवण्याकडं, कारण की सायकल वगैरे घेऊन ठेवाल ते लेकरासाठी. आज काय सुट्टी असल्यामुळं म्हणलं जाऊन घेऊन यावं. माझा आवाज जरा व्यवस्थित येत नाही, कारण की थंडीमुळं का गळा बसलेला आहे माझा. होईल आता, आज उद्या नीट होईल, काय अडचण नाही. आता सिग्नल निघणार आहे, त्याच्यात निघतो आपलं. आज बिलकुल ट्रॉफिक नाही, बिलकुल ट्रॉफिक नाही पुण्यामध्ये. हो, पुण्यामध्ये बिलकुलच ट्रॉफिक नाही. बोला, खरेदी केला आहे ना. हां, ये वही अपना वाकड़ से. हाँ, ये 1200 का है. 1200 का तो ये आता है. हाँ, तुझे कडे आहे ना. हाँ, मला म्हणते सायकल कुठून आणली तुम्ही. काय करत, अरे काही ना काय करत राहतात लोक. विक देत नाहीत, कामं करा म्हणतात. जेव्हा काम फुलं विकत्यात, हे गाड्या साफ करायचं, तरीसुद्धा लोक पैसे देत नाही. चलतो सिग्नल सुट आलो सुसान हॉस्पिटल. काय सुसान हॉस्पिटल काय तर नाव आहे, पुणे स्टेशनच्या बाजूला. आता इथे एक सिग्नल लागले. ट्रॉफिक मी खरं सांगतो तर मला बिलकुलही नाही. आज ट्रॉफिकचा अजिबात त्रास नाही, कारण की आज सुट्टी असल्यामुळं का लोक घराच्या बाहेर निघाले. मी पण आलो नसतो घराच्या बाहेर, पण मला सायकल आणायला जायचं होतं, त्याच्यामुळं मी म्हटलं चला जाऊन यावं. आता सिग्नल सुटणार आहे, लगेच निघतो बाहेर. पुढे गेल्यावर दाखवतो अजून ट्रॉफिक. बिलकुल ट्रॉफिक नाही बरं का. जरा रस्ता चुकला आहे आपला, फिरून घेतो. काय ह्या सिग्नलला जायचं होतं आपणाला पाठीमागून, पण कन्फ्यूज झालो त्याच्यामुळं जरा आता कॅम्पमध्ये येऊन थांबलो आहे. हे पहा, कॅम्प एरिया लय मोठा आहे, भरपूर मोठा आहे. जरा माणूस कसं इथं कन्फ्यूज होते, कुठल्या सिग्नलवरून कुठं फिरायचं काय ते कळत नाही. आता सिग्नल पडलं आहे, पटकन घेतो फिरवून जातो ना, डायरेक्ट हडपसर. सिग्नल लागले, आता कधी सिग्नल निघते काय माहिती. निघाले का म्हणतो, घेतलो सिग्नलवरून वळून. आता बघा कॅम्प, पुणे कॅम्पमध्ये येऊन थांबलो आहे मी. इथे एवढे झाडं मोठे मोठे, एवढे झाडं. तुम्ही एक अर्धा तास येऊन इथं उगं बसलो का, बसल्या ठिकाणी तुम्हाला झोप लागून जाते म्हणालो, एवढं थंडगार. आता झाडं आहेत म्हटल्यावर झोप लागणारच. एकदम थंडगार झाडं, असं तुम्हाला दाखवतो झाडं. हे पहा, नुसतं झाडं बरं का, मेन हायवेपर्यंत जाजीपर्यंत नुसतं झाडं. तुम्हाला आरामशीर थंडगार झोप लागणार, काय टेन्शन नाही. पण इकडं झोपू देणार नाही. मग लगेच इथं आर्मी कॅम्प आहे, आर्मीवाले येऊन पहिलं रट्टे देतात. झोपायला अलाउड नाही. मग झोपायला चान्स नाही इथं. पण झोप अर्धा तास जर तुम्ही इथं बसलात, झोप लागलं म्हणून समजायचं. एवढं खतरनाक इशी फेल या झाडांच्या वातावरण. माझा आवाज अडकू लागले, कारण की घसा बसले, मला बोलताच येणं गेले बरं का. चालतो आता हडपसरला. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका.